राजे शिवथरगळीच्या परिसरात आले. दोन पर्वतांच्या दरीतून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहालगतच्या पर्वतखोबणीत ही खळ होती. राजांचे दळ जसे शिवथराच्या परिसरात आले तसे राजांच्या सामोरे संन्यासी येऊ लागले. घनदाट अरण्याचे सर्वत्र सावली धरली होती. भर उन्हाळ्याचे दिवस असूनही सारा परिसर कसा शांत आणि रमणीय होता. राजांच्या दळाच्या आगमनाने वन्य श्वापदे पळताना दिसत होती. राजांच्या आगमनाची वार्ता देणारे शंखनाद रानात उठत होते. त्या वातावरणाने राजांचे मन प्रसन्न झाले. पूर्वी हा चंद्रराव मोऱ्यांचा मुलूक. याच शिवधर घळीत चंद्ररावांचा वाडा होता. शिवथर घळीत जेव्हा दासबोध लिहिला जात होता तेव्हा त्याच डोंगरमाथ्यावर राजांच्या वैराचा कट शिजत होता. राजे शिवथरची नदी ओलांडून पुढे आले आणि शिष्य परिवारासह सामोरे येणारे समर्थ राजांच्या दृष्टीपथात आले. राजे त्वरेने पायउतार झाले. संभाजी राजांनी राजांचे अनुकरण केले. अत्यंत नम्र भावाने राजांनी समर्थांचे आशीर्वाद घेतले. राजे समर्थांच्या बरोबर शिवथर घळीकडे जात होते. उन्हाळ्यामुळे किंचित क्षीण झालेला प्रवाह घळीच्या एका बाजूने पर्वत उतरत होता. त्याचा मंद पण अखंड नाद वातावरणाची उद्दतता वाढवित होता. घळीत व्याघ्रासनावर समर्थ विराजमान झाले. समर्थांच्या मागे भिंतीवर धनुष्य व बाणाचा भाता अडकविला होता. संभाजी राजांचे लक्ष त्यावर खिळले होते. ते पाहता समर्थ हसले. शंभूराजे, आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही. वन्य श्वापदांइतकंच मोगल अत्याचाराचं भय आम्हाला बाळगावं लागतं. ही पहा ना आमची कुबडी. म्हणत समर्थांनी आपल्या उजव्या बगलेत घेतलेली कुबडी हातात घेतली. एका क्षणात कुबडीचा माथा अलग झाला आणि समर्थांच्या हातात 1.5 हाताचे तीक्ष्ण पाते चमकू लागले. दुबळ्यांच्या दयेला आणि दीनांच्या अहिंसेला फारसा अर्थ राहत नाही. हे दोन्ही गुण सिद्ध व्हायला सामर्थ्यवान बनावं लागतं. आता या शस्त्राची गरज भासेल असं वाटत नाही. आता शिवबा छत्रपती होणार. अनाथभूमी सणात होणार. शिवबा, तुमच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेनं आम्ही तृप्त झालो. राजांनी सर्व वृत्तांत समर्थांच्या कानी घातला. राज्याभिषेकाच्या सर्व योजना तपशीलवार सांगितल्या. राजे उठून हात जोडून म्हणाले, आपल्या आशीर्वादानं हे सारं घडत आहे. या निमित्तानं आपले पाय गडावर लागावेत अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून खास जातीनिशी निमंत्रण द्यायला आलात असंच ना? राजे, आम्ही कुठेही असलो तरी आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरुदेव, आपण येणार नाही? राजांच्या नजरेत भीती तरळली. येण्याचं काही प्रयोजन नाही. राजे, गागाभट्ट मोठे विद्वान पंडित आहेत. ते शास्त्र जाणतात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नजरेखाली आपला अभिषेक होत असता आमच्यासारख्या अनधिकाऱ्यांचं माजलेलं स्तोम त्यांना आवडणार नाही. त्यांचा अहंकार दुखावेल आणि म्हणूनच आम्ही त्या प्रसंगी हजर नसणं इष्ट आहे. असं असेल तर आम्हाला त्या राज्याभिषेकाची गरज नाही. राजे बोलून गेले. समर्थ भावनाविवश होऊन उठले. राजांच्या जवळ येऊन त्यांनी राजांच्या खांद्यावर हात ठेवला. राजांच्या दृष्टीला दृष्टी भिडवीत ते म्हणाले, राजे, कसलं हे अज्ञानीपण? राज्याभिषेकाची हौस ना तुम्हाला? ना आम्हाला? पण होणं आवश्यक आहे. म्हणूनच तो व्हायला हवं. हवी तर ती आमची आज्ञा समजा. आम्ही गडावर नाही याचा खेद बाळगू नका. जेव्हा तुम्हाला आमची अत्यंत गरज भासेल तेव्हा आम्ही आपणहून न बोलावता तुमच्याकडे येऊ. यात संशय बाळगू नका. श्रद्धायुक्त मनानं प्रभू रामचंद्राला शरण जाऊन राज्याभिषेक करून घ्या. आमची स्वप्न साकार करा. राजांनी समर्थांचे चरण धरले. समर्थांनी राजांना मिठीत घेतले. दोघांच्याही नेत्रातून अश्रू झरत होते. काही न बोलता दोघांचे मनोगत एकमेकांना कळत होते. समर्थांची भेट घेऊन राजे रायगड येत होते. निजामपुरापासून पाली, डेरे, शामियाणे यांनी सुसज्ज असे तळ दृष्टिक्षेपात येऊ लागले. रायगडच्या नव्या पेठेला तर गावाचे रूप प्राप्त झाले होते. ओझी लादलेली घोडी, बैलगाड्या दाटीवाटीने उभ्या होत्या. कोकणी, कर्नाटकी, मारवाडी, गुजराती व्यापारी नाना वेशभूषात आपापल्या माणसांसह वावरत होते. राजे सर्वांचे अभिवादन स्वीकारीत नाणे दरवाजा नजीक पोहोचले. गड चढायला सुखकर जावा म्हणून गडाच्या वाटेवर पायऱ्या तासून जागोजागी पानपोयांची उभारणी केली होती. राजे महादरवाजा नजीक आले आणि राजांच्या आगमनाची नौबत निनादली. राजे गडावर आले. 5-7 दिवसात गडाचे रूप पालटले होते. गडावर सर्वत्र वर्दळ दिसत होती. गंगासागराच्या 5 मजली मनोऱ्यावर ध्वज पताका फडकू लागल्या होत्या.
हत्ती टाक्याला वळसा देऊन राजे होळी चौकात आले. राजांनी शिरकाईचे दर्शन घेतले. राजांना पाहून प्रत्येक जण हर्षभरीत होत होता. राजे संभाजीराजांसह चौकात आले. स्वागताला सामोरे आलेले मोरोपंत आनाजी मागे होते. अचानक राजांची पावले थांबली. एक प्रचंड हत्ती झप झप पावले टाकीत बाजारपेठेच्या रस्त्यावरून चौकात आला. त्याच्या पाठीवर सुवर्ण अंबारी लखलखत होती. हत्ती उंचापुरा होता. त्याच्या गळ्यात घनघणाट होती. त्या हत्ती पाठोपाठ दुसरा रौप्य हौदा चढविलेला हत्ती सामोरा आला. राजांनी विचारले, मोरोपंत, या हत्तीवर अंबारी बरी चढवली? राज्याभिषेकानंतर देवदर्शनाला अंबारीतून जावं लागेल. त्यासाठी हत्ती वाजवत आहेत. किती हत्ती गडावर आणले? 4. अंबारीचा ऐरावत आणि हौद्याचा पुरंदर दोन्ही हत्ती मोठे, सुलक्षणी आणि जातीवंत आहेत. गजशाळा बांधली? हत्ती आहे. आता हे इथेच राहणार वाटतं? जी, हत्तीसाठी तलाव आहे. भरपूर चंदी वैरणीची सोय आहे. लक्ष्मीच्या वास्तव्य ठिकाणी तिचं वाहन ऐरावत हवंच. कराल ते थोडं. राजे नगरखान्याजवळ आले. मोरोपंत म्हणाले, जरा कातळावर चलावं. राजे कातळ चढले. समोर एका रेषेत उभी असलेली समांतर धावणारी बाजारपेठ उभी होती. फिरत्या स्वारालाही पाय उतार न होता खरेदी करता यावी अशी उंच समान जोत्याची ती बाजारपेठ नजरेत भरत होती. काळ्या फत्तरांनी जडविलेल्या नक्षीदार कमानी तिचे ऐश्वर्य व्यक्त करीत होत्या. बाजारपेठेतून भवानी टोकापर्यंत कुठेही मोकळी जागा दिसत नव्हती. घरटी, माड्या, मनोरे यांच्याखेरीज सापडलेले प्रत्येक मोकळे आवार उपयोगात आणले होते. त्या जागातून उभारलेले शामियाण्याचे, डेऱ्यांचे कळस उन्हात चमकत होते. मोरोपंत, तुम्ही तर अलकानगरी उभारलीत. जरा मोकळीक दिली की तुमची कल्पनाशक्ती गरुडाची झेप घेते. लोक म्हणतात आम्ही स्वप्नवेडे होतो. कुणाला वेड नव्हतं? बाजी, तानाजीपासून शिवा न्हाव्यापर्यंत सगळे स्वप्नावरच जगले. स्वप्नावर कुर्बान होऊन गेले. त्यांच्यातले सर्वात मोठे स्वप्नद्रष्टे तुम्ही आणि आनाजी आहात. राजे नगरखाने ओलांडून बालेकिल्ल्यात प्रवेश करते झाले. सिंहासन सरदेपासून नगरखान्यापर्यंतचा विस्तृत चौक आलिशान शामियाण्यांनी आच्छादला होता. राजसदरेपासून नगरखान्याच्या भव्य प्रवेशद्वारापर्यंत सुरूदार खांब उभारले होते. समोर राजसदर आणि सिंहासनाचा चौथरा नजरेत भरत होता. राजसदरेची इमारत भारी पडद्यांनी सुशोभित झाली होती. चौक शामियाण्याच्या कलाकुसरीत गुंतलेली शेकडो माणसे त्या जागेत वावरत होती. राजे महाली आले. कपडे बदलून राजे जिजाबाईंकडे जायला लागले. तोच राजश्नुषा येसूबाई आत आल्या. राजांची नजर त्यांच्यावर स्थिरावली. येसूबाई निळा बुंदेली शालू नेसल्या होत्या. कमरेला सुवर्ण कमरबंद चमकत होता. गळ्यात हिऱ्या मोत्यांचे दागिने शोभत होते. पण राजांचे लक्ष वेधले होते त्यांच्या कपाळावर. येसूबाईंच्या कपाळी सुवर्ण रौप्या मुकेशाने मळवट भरला होता. पुरे कपाळ सुबक मळवटाने चित्रित झाले होते. येसूबाई लाजल्या. त्यांनी राजांना नमस्कार केला. आशीर्वाद पुटपुटत येसूबाईंच्या मस्तकावरून हात फिरवीत राजे म्हणाले, राज्याभिषेक सुरू झाला वाटतं. येसूबाईंनी खाली मान घातली. मी नको म्हणत होते तर सासूबाईंनी हट्टच धरला. त्यांना हे सगळं करून पाहायचं होतं. मग त्यात काय बिघडलं? पण खरं सांगू येसू, तुझ्या साऱ्या सासवा मोठ्या लबाड. त्यांनी सुरेख रूपाची गरीब सून निवडली आणि मनाजोगे कपडे दागिने चढवून केसांपासून नखापर्यंतचा सारा अंदाज घेतला. त्यांच्या डावाला नेमकी तू फसलीस. तर मोठी गरीबच की नाही? आत येत पुतळाबाई म्हणाल्या. 10 शालू टाकले तरी हिची निवड होईना. हा सकाळपासून 3रा शालू. येसूबाईला जवळ घेत राजे म्हणाले, राणीसाहेब, ही येसू नाही, घरची लक्ष्मी आहे. शिर्क्यांची भावेश्वरी भोसल्यांच्या घरात हिच्या पायाने लक्ष्मी आली. पिलाजीराव अजून आले नाहीत? येसूबाईंनी नकारार्थी मान हलविली. महालात बाल राजाराम आले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू प्रकटले. पायात तुमान, अंगात अंगरखा, कमरेला शेलात खोवलेली कट्यार आणि तलवार, मस्तकावर पगडी असा बालराजांचा थाट होता. तलवारीच्या मुठीवर हात ठेवून त्यांनी वाकून मुजरा केला. राजांना हसू आवरणे कठीण गेले. एकूण सारी सोंग तयार झाली म्हणायची. बाल राजारामांचे गाल फुगले. ते वळत म्हणाले, आम्ही आईसाहेबांना सांगतो. राजे धावले. राजारामांना उचलून घेत ते म्हणाले,
एवढं मात्र करू नका राजे. हवा तर तुमचा राज्याभिषेक करतो, पण ही तक्रार तुमच्या आईसाहेबांना सांगू नका. रामराजे हसले. त्यांना कवटाळीत राजे म्हणाले, आता सखू पण येईल. सकाळीच त्या आल्या, पुतळाबाईंनी सांगितले. सखू आली? राजे आनंदित झाले. हो, मासाहेबांच्या जवळ आहे. चला. राजे मासाहेबांच्या महालात गेले आणि सखूबाईंनी पुढे येऊन नमस्कार केला. राजांचा कंठ उगाच भरून आला. सखूला जवळ घेत राजे जिजाबाईंना म्हणाले, चांगली पोक्त दिसू लागली नाही? अगदी सईच्या वळणावर गेली. राजांनी विषय बदलला. एकटीच आलीस? हो. महादजींनी परवानगी दिली ना? हो. त्यांचे उपकार आहेत. आदिलशाही नोकरीत असताही त्यांनी तुला येऊ दिलं. ही त्यांची कृपा. असो, जगदंबेची इच्छा. 2 प्रहरी राजे कवी कलशांकडे गेले. कुशावर्ताच्या शिवमंदिरात दोघे होमात गर्क झाल्याचे राजांना कळले. होम पुरा झाल्यावर आम्ही त्यांना येऊन गेल्याचं सांगा. आम्ही जगदीश्वरीकडे गेलो म्हणून सांगा. राजे सर्वांसह पेठेजवळ गेले. दोन्ही बाजूनी दुकाने नानाविध वस्तूंची सजली होती. भारतातील सर्व पेठांची नामांकित वस्त्रे, दागिने तेथे गोळा झाले होते. नानाविध नवलाईच्या वस्तू प्रत्येक दुकानात नजरेसमोर ठेवल्या होत्या. सर्व व्यापारी राजांना पाहताच दुकानाच्या पायऱ्या उतरून समोर येत होते. नागाप्पा शेट्टी आपला स्थूल देह सावरीत राजांच्या समोर आला. नागाप्पा, तुम्ही आमची पेठ सजवली खरी. तेवढ्या बोलण्याने नागाप्पाला साऱ्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ब्राह्मणवाडा ओलांडून राजे जगदीश्वराचा गड चढून लागले. मंदिराच्या मागच्या प्रवेशद्वारातून राजांनी आत प्रवेश केला. देवळाच्या साऱ्या ओवऱ्या भरल्या होत्या. अनेक देशींचे लोक तेथे दिसत होते. अनेक स्त्रियाही तेथे होत्या. मोरोपंत, हे कोण लोक? ही सारी कलावंत मंडळी आहेत. गवये, कलावंतीन, वादक, नर्तक या मंडळींना ही जागा दिली आहे. यांखेरीज अनेक तांबोळी, फुलारी, जुवारी, बाजेगरी पण गडावर आले आहेत. राजांनी मोजडी काढली. मंदिरातून मृदंगाच्या तालावर उठणारे नृत्याचे आवाज कानावर पडत होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. एक कलावंतीनं देवापुढे नृत्य करीत होती. राजे जाताच नृत्य थांबले. राजे म्हणाले, आमच्यामुळे तुमच्या सेवेत खंड पाडू नका. राजांनी दर्शन घेतले आणि ते बाहेर गेले. मोरोपंतांना ते म्हणाले, काही खरेच गुणी कलावंत असतील तर पारखून त्यांना आपल्या पदरी ठेवून घ्या. देवाच्या सेवेसाठी त्यांची नेमणूक करा. उत्तरेत आम्ही गेलो असता मथुरेच्या द्वारकाधीशाच्या मंदिरात असेच कलावंत आम्ही पाहिले. त्यामुळं कलावंतांना आश्रय मिळतो. सर्वसामान्य माणसाला चांगलं ऐकायला पाहायला मिळतं. राजे एकटेच मंदिराबाहेर पडले. निराजीपंत, मोरोपंत मागे राहिले असता राजे मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आले. मंदिराच्या ओवरीवर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांची नजर खिळवून ठेवली. तो रूपसंपन्न गृहस्थ होता. केस मानेवर रुळत होते. खांबाला टेकून पाय कट्ट्यावर सोडून तो एकटा कसला तरी विचार करीत होता. त्याचे लक्ष राजांकडे गेले. समारंभासाठी आलेला कुणीतरी सरदार असावा असे समजून त्याने राजांना खुणावले. राजे जवळ गेले. राजांनी विचारले, आपलं नाव? मी कविभूषण, कानपूरच्या त्रिपाठी घराण्याचा मी. इथं येण्याचं प्रयोजन? शिवाजीराजांची कीर्ती ऐकली. दर्शन घेण्याची उत्कट इच्छा आली. आपला परिचय? राजे घोटाळे चटकन म्हणाले, मला भोसले म्हणतात. उद्योग? राजाची सेवा. शिवाजीराजे मला भेटतील? आल्या अतिथीचं स्वागत करणं हा तो धर्म समजतो. रूप कसं आहे? माणसाच्या रूपापेक्षा त्याचे गुण पारखावेत असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना माझं काव्य ऐकवावं असं फार मनात आहे. त्यांना आवडेल? न आवडायला काय झालं? तोही माणूसच आहे. कविभूषण एकदम उठून उभा राहिला. मोरोपंत नजीक आले. महाराज, कवी कलश येत आहे. अरे अरे, त्यांना विनाकारण त्रास झाला. तोच कवी कलश तेथे आले. त्यांनी नमस्कार केला. राजांनी विचारले, कवी कलश, आमच्यामुळं होमात व्यत्यय आला नाही ना? जी नाही. होम संपला आणि इकडे आलो. बिचारा कविभूषण राजांकडे पाहत होता. त्याने कट्ट्यावरून उडी घेतली आणि राजांना लावून प्रणाम केला. क्षमा महाराज, मी आपल्याला ओळखलं नाही. असू दे. कवी कलश हे कविभूषण कानपूरचे. भूषण, आपलं काव्य ऐकायला आम्ही आतुर आहोत. आज्ञा झाली तर एखादं कवन आत्ताही ऐकवीन. जरूर. राजांनी आज्ञा केली. कविराज भूषणाने एकवार राजांकडे पाहिले. त्याची वाणी स्त्रवू लागली. वाह वाह, कवी कलश उद्गारले. अगदी खरं आहे.
शिवाजी राजांकडे याचना न करता इतरांजवळ याचना केली तर काय उपयोग? आणि शिवाजीपाशी याचना केली तर मग इतरांकडे याचना करण्याचं प्रयोजनच काय? राजे प्रसन्न झाले. ते भूषणला म्हणाले, कवी, कलश सारख्या श्रेष्ठ कवींची मान्यता मिळवली. आता काय बोलणार? मोरोपंत, अशा गुणी माणसांना आमच्यापासून एवढे दूर ठेवू नका. त्यांची व्यवस्था आमच्या राजमहाली करा. त्यामुळे आम्हाला 4 सुखाचे क्षण अधिक लाभतील. कवी भूषणने मनात धरलेले राजांचे रूप त्या बोलांनी साकार झाले. जीवनाचे सार्थक झाल्याचा भास त्याला झाला. सकाळी संभाजीराजे महालात आले. आबासाहेब फिरंगोजी आले. फिरंगोजी आत आले. फिरंगोजींनी मुजरा केला. राजे म्हणाले, शंभूराजे, निराजीपंतांना बोलवा. संभाजीराजे निराजीपंतांना बोलवायला गेले. फिरंगोजी म्हणाले, राजे, डोळ्याचं पारणं फिटावं असा गड सजलाय. लई बोलवा झाली या. त्याचीच आम्हाला चिंता वाटते. नेमका हाच मुहूर्त साधून मोगलाई किंवा आदिलशाही उचल घ्यायची. काय बिशात आहे त्यांची. मागचे दिस सरले आता. निराजीपंत महालात आले. पंत, आमचे फिरंगोजी आलेत. त्यांना जबरदस्त काम द्या. त्यांचं काम निवडून ठेवलं आहे, अगदी मोक्याचं. कसलं काम निवडलं? राज्याभिषेकाच्या वेळी खास सदरेवर फिरंगोजींनी उभं राहायचं आहे. राजांचे सारे खासे सरदार गडावर आले. हंबीरराव मोहिते, आनंदराव, येसाजी गडाच्या उत्साहात सामील झाले. राजांना एकच खंत मनात खुपत होती, ती त्यांनी हंबीररावांच्या जवळ बोलून दाखवली. हंबीरराव, सगळे आले, पण एकोजी राजे आले नाहीत. महादजी आले नाहीत. आमच्या गोताला सोयऱ्यांना आम्ही वाळ झालो आहोत. दिवस झरझर झरत होते. गागाभट्टांनी राजांच्या मुंजीचा मुहूर्त काढला. अनेक विधी, अनेक तुला होणार होत्या. त्या सर्व धार्मिक विधींना आवश्यक ते साहित्य गोळा झाले होते. अनेक नद्यांची, सागरांची उदके अभिषेकासाठी आणवली गेली होती. शुद्ध चतुर्थी उजाडली. आतल्या सदरे चौकात शामियाना उभा केला होता. होमाची सिद्धता झाली. सुवर्ण गंगाळातील मुहूर्ताचे घटिका पात्र पाण्यात तरंगत होते. तो सोहळा पाहण्यासाठी सर्व राण्या, युवराज, राजश्नुषा जिजाबाईंच्यासह बसल्या होत्या. चौकात राजांचा मौजीबंधन विधी होत होता. गागाभट्ट व राजपुरोहित बाळभट्ट पौराहित्य करीत होते. राजांची मुंज झाली. त्यांनी यज्ञोपवीत धारण केले. वाद्यांच्या गजरात मौजीबंधन विधी झाल्याचे जाहीर झाले. दुसऱ्या दिवशी राजांचा विवाह सोयराबाईंच्यासह झाला. सोयराबाई शास्त्रार्थाने थोरल्या राणीसाहेब बनल्या. त्यानंतर राजांचा इतर राण्यांसह विवाह झाला. आता राजांच्या अभिषेक विधींना सुरुवात झाली होती. दररोज अनेक होम होत होते. गडावरचे वातावरण उत्साहाने भरले होते. सनई चौघडा झडत होता. गडावर आलेले कलावंत असलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करीत होते. जादूगारांच्या प्रयोगाने चमत्कार घडत होते. सकाळ संध्याकाळ गडावर मिष्टान्नाच्या पंक्ती झडत होत्या. वाढत्या चंद्राबरोबर सुखाला भरती येत होती. धार्मिक विधीने व उपवासाने थकलेले राजे रात्री गंगासागराच्या मनोऱ्यात उभे होते. चांदण्यात गंगासागराच्या लाटा चमकत होत्या. गडावर सर्वत्र पसरलेल्या मशाली तारांगणाची आठवण देत होत्या. जगदीश्वराच्या मंदिराकडून उठणारी लकेर वातावरणात तरंगत होती. कुठून तरी डफाचा आवाज कानावर पडत होता. गडाची झोप उडाली होती. थकलेले राजे शय्यागृहाकडे जात होते. राज्याभिषेकाच्या अनेक विधींपैकी आणि दानधर्मांपैकी महत्त्वाच्या तुलादान विधीला सुरुवात झाली. चांदीचा तराजू टांगला होता. तो विधी पाहण्यासाठी सारे सरदार शामियाण्यात गोळा झाले होते. तुलादानासाठी लागणारे सर्व साहित्य तेथे आणून ठेवले होते. राजे तुलादान विधीसाठी तयार होऊन जिजाबाईंच्या महाली गेले. जिजाबाईंचा चरणस्पर्श करता जिजाबाईंनी राजांचा चेहरा हाती घेतला. जिजाबाई राजांना पारखीत होत्या. आईची पाणावलेली नजर पाहून राजे बैचेन झाले. चेहरा निरखीत असता जिजाबाई मागे उभ्या असलेल्या पुतळाबाईंना म्हणाल्या, पुतळा, काजळाची डबी आण पाहू. काजळ कशाला माँसाहेब? राजांनी विचारले. अरे, दृष्ट लागेल म्हणून तीट लावते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजे हसले, म्हणाले, माँसाहेब, आम्हाला कधी दृष्ट लागणार नाही. का? दृष्ट लागू नये म्हणून तर आम्ही दाढी राखली. सारे हसले. जिजाबाई कृत्रिम कोपाने म्हणाल्या, नेहमी तुम्हाला थट्टा सुचते.
म्हणत जिजाबाईंनी काजळाच्या डबीत बोट बुडविले. हळुवार बोटाने त्यांनी राजांच्या गालावर काजळाची तीट लावली आणि काजळाचे बोट आपल्या भांगातून फिरवले. राजे उठले आणि तुलेच्या ठिकाणी आले. जिजाबाई सर्व राण्यांसह बैठकीवर विराजमान झाल्या. गागाभट्टांनी निर्देश करताच राजे भूमीवर टेकलेल्या पारड्यात जाऊन बसले. अनेक ब्राह्मण हस्तांनी सावरलेल्या दुसऱ्या पारड्यात सुवर्ण होऊन टाकले जात होते. तबके रिकामी होत होती. 16,000 होऊन पारड्यात पडले आणि राजांची तुला झाली. त्या आनंद प्रित्यार्थ चौघडे जडले. शिंगे फुकली गेली. राजांची तुला झाल्यानंतर राजांनी ते सुवर्ण ब्राह्मणांना दान केले. त्यानंतर दररोज तुला होतच राहिल्या. राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत सर्व क्लेश निवारणार्थ पितळ, तांबे, चांदी यांच्याबरोबर नाना तऱ्हांचे व्यवहार उपयोगी आणि खाद्यपदार्थ यांनी देखील राजांची तुला झाली. ते सर्व राजांनी स्वहस्ते दान केले. सर्व विधी बाळभट्ट करीत होते. गागाभट्ट त्यांना मार्गदर्शन करत होते. दानासाठी भोजनार्थ सहस्त्र ब्राह्मण आले होते. बाकीचे पाचाडात ठेवले होते. या 7 दिवसात अपरिमित दाने देऊन राजांनी सर्व ब्राह्मणांना संतुष्ट केले. राज्याभिषेक पूर्व सर्व प्रायश्चित्त विधी पुरे झाले होते. प्रायश्चित्त विधी व राज्याभिषेक महोत्सव सलग होऊ नये म्हणून गागाभट्टांनी त्यात एका रात्रीचा खंड राखून दोष परिमार्जन केले होते. सारे प्रायश्चित्त विधी पुरे झाले. 7 दिवस अखंड चाललेले होम, ब्राह्मणांचा उठणारा मंत्रघोष, सदैव दिसणारी धावपळ काही काळ थंडावली. राज्याभिषेक पाहण्यास आता साऱ्यांचे जीव आतुर झाले होते. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस हाती मंगल कलश घेऊन सूर्य क्षितिजावर आला. पूर्वेकडे तोरणा आणि राजगड नजरेत येत होते. राजे सूर्यदर्शन घेत होते. त्यांची नजर त्या दोन्ही गडांवर खिळली. आज रायगडावर राजांचा राज्याभिषेक होणार होता. पण स्वराज्याचा मुहूर्त, स्वराज्याचा विस्तार राजगडावर झाला. सूर्याबरोबरच राजांनी राजगडाला वंदन केले. सकाळी ऐंद्री शांती उकरल्यानंतर राजांनी थोडी विश्रांती घेतली. कारण सायंकाळी सुरू होणारा राज्याभिषेक, सिंहासनारोहण व राजदर्शन हे समारंभ सकाळपर्यंत चालणार होते. सायंकाळी राज्याभिषेक विधीसह प्रारंभ झाला. प्रथम गणेश पूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन, वासोद्धार पूजन झाल्यावर राजांनी नांदी श्राद्ध, नारायण पूजन व आज्यहोम केला. सोयराबाईंसह राजांनी मंडप पूजा केली. महावेदी समोर प्रत्येक दिशेत 4-4 कुंभ स्थापन केले. पूर्वेस सुवर्ण कुंभ, दक्षिणेस रजत कुंभ, पश्चिमेस ताम्र कुंभ व उत्तरेस मृतिका कुंभ ठेवून त्यात दूध, तूप, दही व जल भरले. पूर्वेच्या कुंभात फक्त मध व इतर कुंभात पवित्र जल भरले. कुंभ पल्लव पुष्पांनी व वस्त्रवेष्टनांनी सुशोभित झाले. अभिषेकासाठी औदुंबर शाखांची रौप्यमंडित आसंदी केली होती, ती स्थापिली. अनेक सागरांच्या व नद्यांच्या उदकांनी भरलेले कुंभ व रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादींनी आणि औषधींनी पूर्ण असे जलांचे कुंभ वेदीजवळ ओळीने लावून ठेवले होते. महावेदीवर अग्नीची, ग्रहांची प्रतिष्ठापना केली. अनेक मृतिकांची व कुंभाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून सर्वप्रधान होम केला. होमाच्या वेळी सर्ववेदीय व सर्व शाखीय ब्राह्मणांनी केलेल्या वेदमंत्रघोषाने सारे वातावरण धुंदावून गेले. राजे समंत्रक स्नान करून परत वेदीवर आले. शुक्ल नेसलेल्या राजांना मंत्रघोषात मृतिका लावला. पंचामृत स्नान झाले. वेदमंत्रांच्या घोषात राजे मंडपात आले. तेथे प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर गुडघे लावून त्यांनी आरोहण केले. पाठोपाठ सोयराबाई व युवराज संभाजी राजांच्या नजीक बसले. गागाभट्टांच्या सूचनेनुसार राजांच्या अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत प्रधान तुपाचा सुवर्ण कलश घेऊन उभे होते. दक्षिणेला हंबीरराव मोहित्यांनी दुधाचा कलश सावरला होता. अशा तऱ्हेने अष्ट दिशांना त्र्यंबक पंत, रामचंद्र पंत, दत्ताजी पंत, रघुनाथ पंत व न्यायाधीश निराजी पंत दही, मध, पंखा, मोर्चले सावरून उभे टाकले. गागाभट्टांनी बाळंभटांच्या हस्ते अभिषेकाला सुरुवात केली. महापंडित मंत्रघोष करू लागले. अभिषेकाला सुरुवात झाली. भारतातील महानद्यांची उदके राजांचे अंग पवित्र करू लागली. अभिषेकाच्या वेळी चाललेला तो गंभीर मंत्रघोष अंगावर रोमांच उभा करीत होता. आधीच वार्धक्याने क्षीण बनलेल्या जिजाबाईंच्या दृष्टीला डोळ्यात साकारलेल्या आसवांमुळे समोरचे दृश्य धूसर दिसत होते. क्षणाक्षणाला डोळे टिपून त्या ते दृश्य मनात साठवीत होत्या.
मध्यरात्रीनंतर राजांचा अभिषेक संपला. राजा, राणी आणि युवराज यांना सुवासिनींनी ओवाळले. तुपाने भरलेल्या काशाच्या पात्रात राजांनी आपले मुखावलोकन केले. त्यानंतर राजांनी शुभ्र वस्त्रे व अमोल अलंकार धारण केले. शस्त्रपूजा करून राजांनी ढाल, तलवार, धनुष्यबाण यांचा स्वीकार केला. सिंहासनरोहणाचा समय जवळ येत होता. राणी सोयराबाई, युवराज संभाजीसह राजांनी कुलदेवतेला नमस्कार केला. बाळंभट, गागाभट्ट, अनंत भट्ट यांना वंदन केले आणि ते जिजाबाईंच्या समोर आले. तिघांनी जिजाबाईंना वंदन केले. जिजाबाईंच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. त्यांनी राजांच्या मुखावरून आपली बोटे उतरवली आणि ती कानशिलावर मोडली. राजे सिंहासनारोहणासाठी राज्यसभेकडे पावले टाकू लागले. राजांच्या सरदारांनी, मानकऱ्यांनी व विद्वान ब्राह्मणांनी राजसभा सजली होती. राजसदरे समोरच्या विस्तीर्ण चौकात गालिचे अंथरले होते. बाहेर नगारखान्याच्या द्वाराशी 2 हत्ती, 2 पांढरे शुभ्र घोडे उभे होते. चौकात मांडवावर भारी वस्त्रांच्या कणाती नाना रंगात उठून दिसत होत्या. राजसदरेवर मध्यभागी उंच चौथरा उभारला होता. भरजरी गालिचांनी तो चौथरा झाकला होता आणि त्यावर ते नामांकित सुवर्ण सिंहासन ठेवले होते. राजसदरेची व्यवस्था अशी होती की कुठलाही कोपऱ्यातून ते सिंहासन दृष्टीला यावे. नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर एवढे असूनही बोललेला साधा शब्दही दोन्ही टोकांना स्पष्टपणे टिपला जात असे. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजस्त्रियांना बसण्याची व्यवस्था केली होती. उजवी बाजू मंत्री आणि आप्तपुरुष या मंडळींना बसवण्याकरता राखली होती. दोन्ही बैठकी ऐश्वर्यसंपन्न होत्या. डाव्या बाजूला सोडलेल्या जाळीदार पडद्यामुळे तो जनानी भाग आहे हे न सांगताही ओळखून येत होते. पहाटेचा समय जवळ येत असता राजे अष्टप्रधानांसह राज्यसभेत आले. पुरुष उंचीचे सुवर्ण गुरझप घेतलेले गुरझपदार सामोरे चालत होते. राजे मखमली पायघड्या घातलेल्या पायऱ्या चढून राजसदरेच्या प्रथम टप्प्यावर आले. नंतर उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून ते पहिल्या चौकात आले. राजे साऱ्यांच्या नजरेत आले. सिंहासनामागे अनेक भालकरी उभे होते. त्यांनी सुवर्ण भाले सावरले होते. त्या सुवर्णांकित भाल्यांच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राज्यसत्ता निदर्शक चिन्हे दिसत होती. उजव्या हाताला भाल्यांच्या टोकावर 2 मोठ्या दातांच्या मस्त्यांची सुवर्णांची शिरे होती, तर सिंहासनाच्या डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे भालांच्या टोकांवर लटकावली होती. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबकळणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजांचे लक्ष डाव्या सदरेवर जरी बैठकीवर श्वेत वस्त्रे परिधान करून बसलेल्या जिजाबाईंच्याकडे गेले आणि त्याच क्षणी गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. साऱ्या पंडितांनी तो वेदघोष उचलला. संत पावले टाकीत राजे सिंहासनाचा चौथरा चढले. राजे काही क्षण तेथेच उभे होते. अवर्थवेदातील मंत्रघोषाचा गंभीर नाद राज्यसभेवर उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड गागाभट्टांनी राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिले आणि अत्यंत नम्र भावाने सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनारोहण केले. राजे विरासन घालून बसले होते. उजव्या हाताजवळ तलवार ठेवली होती. राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कानात अत्यंत तेजस्वी मोत्याचे चौकडे शोभत होते. मानेच्या लहानशा हेलकाव्याबरोबर त्या मोत्यांवर तरांगण उठत होते. मस्तकी धारण केलेले शिवगंध, राज्यसभेवरून फिरणारी तीक्ष्ण नजर, टोकांची किंचित बाकदार झालेले सरळ नाक, निमुळत्या दाढीला आलेला डौल राजांचे प्रभावी व्यक्तिमत्व जाणवून देत होता. साऱ्यांची नजर राजांच्यावर स्थिरावली होती. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असताना गागाभट्टांनी मौल्यवान जडावाचे मोतीलगत झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राज्यसभेवर पसरली. अधीर जीवांच्या कानावर गागाभट्टांची घोषणा पडत होती. क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशहा, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो सोहळा पाहणाऱ्या हजारो मुखातून तो जयध्वनी पडसादाप्रमाणे अनेक वेळ उठला. मृदुंगावर थाप पडली. नर्तकीचे पदन्यास बोलू लागले. गवयांचे गायन सुरू झाले. चौकातल्या ध्रुपदाचे शब्द कानावर पडत होते.
अत प्रताप तेरो जग में हो, राव राजे बहादूर. नाम सुनत गुणी आवत धाय धाय पावत, मन इच्छा फल ती नको आधार. वाद्यांच्या मेळांनी आपल्या सप्तसुरांनी वातावरण उजळून सोडले. गडाच्या चारी दिशांना तोफांचे आवाज उठू लागले. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभल्याची वार्ता असमंतात पसरली. डोळ्यातून झरणारे आनंदाश्रू न पुसता जिजाबाई थरथरत्या उठल्या. सारे अंग कापत होते. पुतळाबाई अश्रू टिपत धावल्या. जिजाबाईंना हात देत त्यांनी विचारले, काय हवंय माँसाहेब? जिजाबाईंनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी त्यांच्या कुशीत तोंड लपवीत त्या म्हणाल्या, घेऊन चला मला कुठं तरी, माझं पोर माझ्याच नजरेनं दृष्टावेल. जिजाबाईंना हुंदके फुटत होते. पुतळाबाई पाठीवरून हात फिरवीत होत्या. सिंहासनावर राजांना जेव्हा सुवर्ण स्नान घातले जात होते तेव्हा पूर्वेला सूर्योदय होत होता आणि त्या बालसूर्याच्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला.